Dear student, our lecture number 2 from chemical reactions and equation. Chamala lecture second. In the previous lecture, we have seen about chemical reaction, chemical change, physical change. In detail मध्ये बघितलेले त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघितलेले. देन आपल्याला इथे केमिकल इक्वेशन बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन? Chemical equation is the symbolic representation of chemical reaction only. Simple. Look here. Define. Chemical equation is the symbolic representation of chemical reaction by using symbol. Symbolचा यूज करायचा आहे आणि रिएक्शन लिहायचंय. जसं आपण मॅथ्स मध्ये एखादी सम दिला जातो, जसा मॅथ्स मध्ये दिला असतो नाही, एखादी एज दिली असते, मदर एज, फादर एज किंवा डॉटर एज, मग त्याच्यावर कॅल्क्युलेशन करतो. मग त्यावरून आपण इक्वेशन वरून आपण काय करतो, एक सिम्बॉल रिप्रेझेंट करून इक्वेशन फॉर्म करतो. मीन्स थेरोटिकल पार्ट दिला असतो त्यामुळे एक इक्वेशन फॉर्म करतो, मग सॉल्व्ह करतो. तसंच केमिस्ट्री मध्ये सुद्धा वी कॅन राईट बाय युजिंग सिम्बॉल. लुक हियर. एक्झाम्पल, द ॲक्युएस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. थेरोटिकल पार्ट दिलेले आपल्याला. aqueous solution of copper sulfate means CuSO4 react with zinc dust. Zinc is a metal. Zinc dust react with metal to form aqueous solution of zinc sulfate means ZnSO4 plus copper Cu. काय झालेलं आहे? aqueous solution of copper sulfate, त्यासाठी आपण सिम्बॉल यूज केलेले CuSO4 अँड सेकंड झिंक डस्ट साठी सिम्बॉल यूज केलेले Zn. aqueous solution of झिंक सल्फेट साठी सिम्बॉल यूज केलेले ZnSO4 अँड कॉपर साठी यूज केलेले Cu. ओनली सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मीन्स केमिकल इक्वेशन. क्लिअर असेल? सिंपल आहे. आणि ह्याच्यामध्येच आपण याला दिस साइड, ह्या साइडला आपण काय बोललो होतं, रिएक्टंट्स. लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले रिएक्टंट अँड दिस वन प्रोडक्ट्स. रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इथपर्यंत अगोदरच्या लेक्चर मध्ये पण बघितलं होतं. आता पण तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट बघायचे आपल्याला हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन. त्याचे काही रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स वन बाय वन आपण स्टडी करू, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीचे. सेकंड पॉइंट, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. रायटिंग अ केमिकल इक्वेशन. इक्वेशन लिहायचे, पण हाऊ टू राईट दॅट केमिकल इक्वेशन. सम रूल्स आर गिवन इन युअर बुक. 5 to 6 रूल्स दिलेले आहेत. फर्स्ट रूल इज रिएक्टंट ऑन लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट ऑन राईट हँड साइड. कुठे लिहायचे रिएक्टंट? आत्ताच जे एक्झाम्पल बघितलेले आपण, कॉपर सल्फेट रिएक्ट विथ झिंक डस्ट टू फॉर्म ZnSO4 अँड कॉपर. ही आत्ताची जी रिएक्शन आहे, ह्याच रिएक्शनचे लुक हियर, रिएक्टंट ऑन लेफ्ट हँड साइड. हा एरो आहे, एरोच्या लेफ्ट हँड साइडला काय लिहितो आपण, रिएक्टंट. अँड प्रोडक्ट ऑन राईट हँड साइड, दिस वन प्रोडक्ट, दिस वन प्रोडक्ट. हे जे प्रोडक्ट आहेत ऑन विच वन, राईट हँड साइड. हे फर्स्ट रूल आहे. आणि एरोचा हेड कुठं असेल, टुवर्ड्स द प्रोडक्ट. ज्या साइडला प्रोडक्ट असेल त्याच साइडला आपल्याला एरोचा हेड असेल. दॅट्स व्हाय एन एरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट कडे. आणि एरो आपल्याला डायरेक्ट करतो की रिएक्शन मध्ये रिएक्टंट कोण आहे, प्रोडक्ट कोण आहे. प्रोडक्ट कधी पण हे एरो जो असतो टुवर्ड्स द प्रोडक्ट असतो. एवढे लक्षात ठेवायचं आहे. आणि सेकंड, इफ रिएक्टंट ऑर प्रोडक्ट मोर दॅन 2 असतील, 2 or more असतील, देन put sign here, plus sign. तो प्लस साइन ने त्याला आपण वेगळे करतो. रिएक्टंट और प्रोडक्ट आर 2 or more, they are linked with plus sign. Here also plus sign. अशा पद्धतीने हे 2 रूल्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं, इन फर्स्ट रूल तुम्हाला एक्झाम मध्ये रूल्स लिहा असं येत नाही, फक्त बेसिक कन्सेप्ट आहेत. रूल्स, फर्स्ट रूल काय, रिएक्टंट ऑलवेज ऍट कुठले, लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट ऑन अ राईट हँड साइड ऑफ दिस एरो. ह्या एरोच्या लेफ्ट साइडला रिएक्टंट, राईट साइडला प्रोडक्ट. आणि 2 or more रिएक्टंट और प्रोडक्ट असतील तर त्याला लिंक करण्यासाठी आपण काय यूज करतो, प्लस साइन. हियर इज ऑल्सो प्लस साइन. रूल नंबर 3, मेन्शन द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये कोणी सॉलिड लिक्विड गॅसेस असू शकतात. सॉलिड लिक्विड गॅसेस मीन्स फिजिकल स्टेट. व्हेरी इम्पॉर्टंट टू मेन्शन इट. अँड लुक हियर, फॉर सॉलिड स्मॉल s, फॉर लिक्विड स्मॉल l, फॉर गॅस स्मॉल g. आणि गॅस आपल्याला इंडिकेट करण्यासाठी अपवर्ड डायरेक्टेड एरो सुद्धा आपण यूज करू शकतो. अपवर्ड डायरेक्टेड एरो, दिस इज फॉर गॅस.
रिएक्शन मध्ये गॅस असेल तर असं सुद्धा आपण दाखवू शकतो, गॅस उडून जातो ना गॅस. दॅट्स वाय वी यूज अपवर्ड हेडेड एरो. अँड नेक्स्ट वन, व्हेनेवर इट इज प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट मीन्स सॉलिड होतं, इनसोल्युबल सॉलिड. इनसोल्युबल सॉलिड लिक्विड मध्ये टाकल्यानंतर त्याचं एक सॉलिड फॉर्म होतं, त्याच्यासाठी प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट डायरेक्टेड, डाउनवर्ड डायरेक्टेड एरो यूज करायचे आपल्याला कोणासाठी, प्रिसिपिटेशन. नेक्स्ट वन, aqueous solution. aqueous solution means any substance when we add in water. वॉटर मध्ये जर आपण त्याला ऍड केला तर त्याला काय म्हणतो, aqueous solution. म्हणजे एखादी सबस्टन्स आहे त्याला वॉटर मध्ये ऍड केला तर aqueous solution. त्याच्यासाठी आपण AQ यूज करतो. कॉपर सल्फेट इज aqueous solution. आपण एक फिजिकल स्टेट इथे मेन्शन करणार आहे. And zinc is a solid. Zinc sulfate is also aqueous solution and copper is a solid. याचे फिजिकल स्टेट अशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करावे लागतात. क्लिअर असेल? ओके. नेक्स्ट, रूल नंबर 4, हीट इज गिव्हन आउट फ्रॉम आउटसाइड. एखाद्या रिएक्शन मध्ये रिएक्शन फास्ट होत नसेल त्याला हीट करावं लागतं. जेव्हा आपण हीट करतो ऍट दॅट टाइम वी इंडिकेट ट्रायंगल. त्याच्यासाठी हीट साठी आपण ट्रायंगल यूज करतो बाहेरून हीट दिल्यानंतर, आणि तो ट्रायंगल लिहितोय आपण एरोवरती. एरो हे टुवर्ड्स द प्रोडक्ट, ह्याचा जो टुवर्ड्स द प्रोडक्ट डायरेक्शन जो असतो त्याच्यावरती आपण तो ट्रायंगल लिहितो. ओके. नेक्स्ट, रूल नंबर 5, सर्टन कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट. याच्यामध्ये असेल रिएक्शन मध्ये तर इंडिकेट अबोव और बिलो द एरो. ह्या एरो आहे, एरोच्या वरती आपण इंडिकेट करतो अबोव और बिलो द इंडिकेटर. 60 डिग्री टेम्परेचर, निकेल एज अ कॅटलिस्ट. लुक हियर, रिएक्शन व्हेजिटेबल ऑइल रिएक्ट विथ हायड्रोजन गॅस टू फॉर्म वनस्पती घी. वनस्पती घी मीन्स डालडा. या रिएक्शन मध्ये आपल्याला एवढं टेम्परेचर लागतं आणि कॅटलिस्ट सुद्धा यूज करावा लागतो, तेव्हा ती रिएक्शन कॅरी होते. त्यासाठी हे असं यूज केलेलं आहे. कॅटलिस्ट हे जे सर्टन कंडिशन्स असतील तर आपण एरोच्या बिलो अँड एवोला इंडिकेट करतो. सिंपल आहे. रूल नंबर 6 मध्ये important information or name of the product or reactant written below the formula. Formula means जो सिंबल आहे त्या सिंबलच्या खाली आपण त्याचं नाव लिहितो. कार्बन असेल, सिंबल कार्बन त्याच्या खाली कार्बन, आणि नेक्स्ट ऑक्सिजन असेल, ऑक्सिजनच्या खाली ऑक्सिजन, आणि कार्बन डायऑक्साइड त्याच्या खाली कार्बन डायऑक्साइड असं त्याचं नेम बिलो दॅट फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्याच्या खाली आपण त्याचं नाव लिहितो. सिंपल आहे. एवढे रूल आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन बघायचे. तो टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा रिपिटेशन होणाराच टॉपिक आहे, झालेला पण आहे. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.